प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचाच म्हणजे 11 ऑक्टोबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आजचा भाग ऐकल्यानंतर प्रेक्षकांनो, मला कमाल वाटते या मालिकेच्या सगळ्या टीमचीच. म्हणजे मालिकेमध्ये ते असंही दाखवू शकतात. खरं तर कुठेतरी वास्तव वाटतंय आणि कुठेतरी अतिरेकही वाटतोय, पण जे काही आहे ते जबरदस्त दाखवलंय त्यांनी. सुरुवातीला आपण बघतोय कलाने जेवणाचं म्हणजे त्या अंजूला नाही सांगितलं, तेव्हा अद्वैत वरून तिला बघत असतो. कला आता विचार करते, बाप रे देवी आई, आज नवरात्राचा दिवस आहे, नवरात्राची आजची पहिली माळ आणि मी अशी घराबाहेर, मी काही करू शकत नाहीये. देवी आई मला माफ कर ग, मला तुझी सेवा करायला मिळत नाहीये. असा विचार करून कलाने तिथेच उभ्या उभ्या देवी आईची माफी मागितली आहे. आज ना प्रेक्षकांनो, कला किती सुसंस्कारी आहे याचं उदाहरण तुम्हाला अगदी बऱ्याच वेळेला पटणार आहे. आता बघा, आजोबा आलेत अद्वैत जवळ आणि ते म्हणतात, काय रे अद्वैत, कामात आहेस का? अद्वैत म्हणतो, हो आबा, जरा थोडासा. आजोबा म्हणतात, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं रे. अद्वैत म्हणतो, काय झालं आबा? आता आबा म्हणतात, हे बघ बेटा अद्वैत, आता ना खूपच झालंय, तू ना आता जरा समजून घे. काही झालं ना तरी कला आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि घरच्या लक्ष्मीला असं घराच्या बाहेर काढणं बरोबर नाहीये. काल तू खूपच चिडला होतास म्हणून मी काही बोललो नाही. राग आता तुझा सरलाय, तू शांत झालायस. हे बघ बेटा, तू आता त्या पोरीला घरात घे. आता बघा प्रेक्षकांनो, या आजोबांची तळमळ कोणालाच दिसत नाहीये. अद्वैत म्हणतो, हे बघा आबा, मला एवढंच म्हणणं आहे की तिने माझ्या आईची माफी मागावी, सगळ्यांसमोर सॉरी म्हणावं. तुम्ही बघितलं का आबा, कोणी कितीही काहीही प्रश्न विचारले तरी तिच्याकडे प्रश्नांची उत्तरं तयारच असतात. नाही नाही आबा, तिने आईची हात जोडून माफी मागायलाच हवी, तरच मी तिला घरात घेईल. आबा, मी जर असं नाही केलं ना तर तिला आणखीन एनकरेजमेंट मिळेल. कसं तिने जग जिंकलंय, कसं तिने माझ्या नाकावर टिचून ती या घरात आली आहे, या ॲटिट्यूडनेच ती या घरात येईल आणि तो माझ्या आईचा अपमान असेल. आता आजोबा म्हणतात, हे बघ अद्वैत, मला एवढंच म्हणायचंय की माणूस चिडला की सत्यावर पडदा पडतो रागामुळे, आणि खरं काय खोटं काय ते नाही कळत रे. ती आपल्या घरची लक्ष्मी आहे रे अद्वैत. अरे नवरात्र आहे, देवीचा उत्सव आहे. तर आता अद्वैत म्हणतो, नाही आबा, खरंच माफ करा मला, मी तुमचा शब्द नाही पाडू शकत, पण मला पाडता पण येत नाही. पण मीच तुम्हाला रिक्वेस्ट करतो की मला या बाबतीमध्ये नका आग्रह करू प्लीज. शेवटी आता बिचारे हे आजोबा काय बोलणार. इकडनं काय म्हणतात त्याला, तू राणी मी राणी, पाणी कोण आणि, असा प्रश्न झालेला आहे प्रेक्षकांनो यांच्या घरात. ते आजोबा म्हणतात, ठीक आहे बाबा, तुला जे करायचं ते कर. त्या रजनीताई येतात बाहेर, तेव्हा आबा म्हणतात, रजनी, नवरात्र आहे, जरा देवी आईचं दर्शन करून येतो मंदिरात जाऊन. असं म्हणून आजोबा बाहेर कलाशी बोलायला आले. कला अजूनही तटस्थपणे तिथेच अंगणात उभी असते. अद्वैतला मात्र त्याबद्दल काही वाटत नाहीये. ठीक आहे प्रेक्षकांनो, याच्या आईचा अपमान झाला वगैरे वगैरे, साहजिक आहे, थोडाफार धाक नवऱ्याचा असायला हवा, पण अतिरेक नको ना. अद्वैत कलाच्या बाबतीत जरा अतिच करतोय. तर आता इकडे आपण बघतोय, आजोबा म्हणतात, कला बेटा, अगं नवरात्र आले, देवीचं दर्शन घेऊन येतो मी. कला म्हणते, हो आजोबा. आजोबा म्हणतात, कला बेटा, मला जरा बोलायचं होतं ग तुझ्याशी. आता ही कला म्हणते, बोला ना आजोबा. आता आजोबा म्हणतात, कला बेटा, काल जे काही घडलंय ना ते खूप चुकीचं होतं ग. तू या घरात सन्मानाने आलीस आणि तुला या घराच्या बाहेर त्यांनी काढलंय, त्यांनी खरंच खूप मोठा गुन्हा केलाय, तुझा अपमान झालाय. मी समजू शकतो अद्वैत खूप चुकीचं वागतोय ग तुझ्यासोबत, पण बेटा तू समजूतदार आहेस ना, तर तू हट्ट सोडून दे, घरात चल ग. तुला पाहिजे असेल तर मी तुझी माफी मागतो. कला म्हणते, आजोबा असं नका बोलू हो, मला नका अडचणीत टाकू. आता आजोबा म्हणतात, बेटा मग माझं ऐक ना, मी घेऊन जातो तुला सन्मानाने घरामध्ये. माझ्या घरची लक्ष्मी अशी बाहेर थांबलेली मला नाही बघवणार ग. कला म्हणते, आजोबा मला समजतंय, तुम्हाला खूप काळजी वाटते माझी. काल जे काही घडलं ना ते पण चुकीचं आहे, मला सगळं कळतंय. पण आजोबा खरंच सांगू तुम्हाला, माझी चूक नाहीये. चांदेकराला जे काही वाटतंय अद्वैतला, त्यातलं मी काहीही केलेलं नाहीये, अगदी कणभर सुद्धा नाही. पण मी काय करू आजोबा, म्हणजे मी पण, माझाही स्वाभिमान आडवा येतोय ना. आजोबा मी काही केलेलंच नाहीये, ते मी का मान्य करू. मी अडवत नाहीये किंवा अडवणूक मी करत नाहीये. चांदेकर माझ्याशी जे काही वागलं ना ते माझ्या मनाला खूप लागलंय आजोबा. माझा अपमान पोटात घालून घ्यायचं, सहन करायचं असं नाही आहे हो आजोबा. म्हणजे मी हे केलं पण असतं, पण ह्या वेळेला माझा स्वाभिमान खरंच मला आडवा येतोय. म्हणूनच चांदेकर जोपर्यंत मला सन्मानाने घरात घेऊन जात नाही तोपर्यंत मी इथेच उभी राहणार.
अगदी तोपर्यंत अन्न पाण्याशिवाय मी कितीही वेळ इथे उभं राहावं लागलं ना मला, तरी पण चालेल. आता हे आजोबा विचार करतात, अरे देवा, हे दोघं इतके हट्टी आहेत की संसाराचं, अंबाबाईचं, देवाधर्माचं काहीही झालं तरी यांना काही फरक पडत नाहीये. दोघे जण हट्ट काही सोडत नाहीये. अंबाबाई, मायबाई, तूच आता या दोघांच्या डोक्यात काही प्रकाश टाक. आता हे भांडण सावरू कसं मला नाही कळते ग मायबाई. आता तूच या नाचसुनेला माझ्या तुझ्याच पावलाने नाच घरात घेऊन ये, असं आबा अंबाबाईजवळ मनातल्या मनात प्रार्थना करतात. कलाकडे बघतात आणि आता बिचारे तिथून निघून जातात. काय करणार प्रेक्षकांनो, काही गोष्टी वयस्कर लोकांच्या हातात नसतात. काळजी आणि चिंता करण्यापलीकडे ते बिचारे काय करणार. पण प्रेक्षकांनो आजचा भाग तर तुम्ही थोडासाही स्किप करू नका, कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला डिटेल आणि खूप मनोरंजक पद्धतीने रिव्ह्यू मिळतात. तर पुढे आपण बघतोय कला उन्हातान्हात तशीच उभी असते, तेव्हा तिचे आई वडील येतात आणि एकमेकांकडे बघायलाच लागतात. आईचं हृदय कसं असतं ना, खरंच या संगीताताईकडे बघून कळतं. आता त्या कलाच्या खांद्यावर हात ठेवतात. कला आईला बघून आश्चर्यचकित होते आणि म्हणते, आई, बाबा, तुम्ही इथे? संगीताताईंच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय त्यांच्या लेकीला अशा अवस्थेत बघून. त्या म्हणतात, कले बेटा, कशी आहेस तू? आता कला म्हणते, अहो, तुम्ही एवढ्या सकाळी इथे काय करतायत? घरी घट नाही बसले का? आता संगीताताई रडायला लागतात आणि म्हणतात, या लोकांनी काय अवस्था केली माझ्या लेकराची. रातभर त्यांनी तुला इथे बाहेर उभं ठेवलं ना या लोकांनी तुला. तर आता कला म्हणते, हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? संगीताताई म्हणतात, कोणी सांगितलं, का सांगितलं हे महत्वाचं आहे का कले? आज देवीची पहिली माळ आहे आणि या लोकांनी तुला घराच्या बाहेर ठेवलं. हे लोक तुझ्याशी असं कसं वागू शकतात कले? अगं, तू या घरासाठी काय करते हे त्यांना माहिती नाही का? आता कलाला जरा भीती वाटायला लागली आहे की आपली आई खूपच काळजी करते. आता ही संगीताताई म्हणतात, कले, आता मला बोलू द्या, हे लोक तुझ्याशी असं वागू शकत नाही हं. आता शेवटी बघा प्रेक्षकांनो, वडिलांचं मन कसं असतं ना, आजचा भाग ना मला जरा जास्तीच माझ्या हृदयाला स्पर्शून गेला असं म्हणायला हरकत नाहीये. कलाचे बाबा आधी विचारतात, कला बेटा, अगं तू काही खाल्लं का ग? आता कला म्हणते, नाही बाबा, मला सध्या भूक नाहीये. आता तिचे वडील म्हणतात, कला बेटा, असं करून कसं चालेल? अगं, तुझ्या पोटात काहीतरी पडलं पाहिजे बेटा, अगं काहीतरी खा. तर आता ह्या कलाच्या आई पण म्हणतात, ए बेटा, तुला माहिती आहे काहीही झालं तरी अन्नावर राग नाही काढायचा. आता कलाला सुद्धा अगदी डोळे तिचे गच्च भरून आलेत. ती म्हणते की मला खरंच काही नकोय आई बाबा, आणि तुम्ही दोघं जण यात पडू नका. आता मात्र तिची आई चिडते आणि म्हणते, काय बोलतेस ग कले? पडू नका म्हणजे काय? आम्ही आई बाप आहोत तुझे. संगीताताई म्हणतात, नाही कले, आता लय झालं, आम्ही मायबाप आहोत तुझे. ते आतापर्यंत तुला खूप त्रास देत आले, आम्ही सुद्धा आमचे अपमान खूप सहन केले. खूप झालं कले आतापर्यंत. आम्ही कधी तुझ्या भांडणात पडलो का? कधी तुझी विचारपूस सुद्धा केली नाही. पण आता मात्र खूप झालं, आता बस झालं कले. रातभर माझ्या सोन्यासारख्या लेकराला घराच्या बाहेर उभं केलं यांना काहीच वाटलं नाही का ग? मी या गोष्टीचा जाब त्यांना विचारणार, मी त्या सरोज मॅडमशी बोलणार. आता तू मला अडवू नकोस कले. आता मात्र संगीताताई मधली आई जागी झाली ना. खरंय ना प्रेक्षकांनो, ठीक आहे, प्रत्येकाला लेकरं बाळं असतात, म्हणून असं रात्रभर या पोरीला घराच्या बाहेर ठेवावं का? हे मी कालच म्हटले होते तुम्हाला. आता कलाला भीती वाटायला लागली आहे की तमाशा न हो, पण जो तमाशा व्हायचा तो झालाच. आता या कलाच्या आई एकदम तावातावानं आतमध्ये येतात आणि म्हणतात, तुम्हाला तुम्हा सगळ्यांशी बोलायचंय. आता हे मस्तपैकी तिथे चहा पाणी करत बसलेत, मोबाईलवरती बघतायत, चांगल्या गप्पा टप्पा चालू आहेत त्यांच्या. आता नैना म्हणते, मम्मा. आता या संगीताताई नैनाला पाहून जास्ती खवळतात. आता त्या म्हणतात, नाही, तुझ्याशी तर मी नंतर बोलणारच आहे ग. आता सरोजताई बघा कशा आविर्भावात आलेल्या आहेत. आता या संगीताताई म्हणतात, नाही, तुझ्याशी नंतर बोलणार मी, त्याआधी मला या सगळ्यांशी बोलायचंय. माझ्या लेकीला तुम्ही रातभर घराच्या बाहेर ठेवलं, असं काय केलं हो माझ्या लेकीनं? काय चुकीचं वागली माझी कला? माझी कला कधीच चुकीचं वागू शकत नाही, तिच्या ते रक्तातच नाहीये. तुमचा मोठा गैरसमज झालेला असणार आहे. आता या सरोजताई बघा कशा बघतायत त्यांच्याकडे. आता या संगीताताई म्हणतात, तुम्हाला काही वाटत नाही? घरच्या सुनेला रातभर घराच्या बाहेर ठेवता. काय वाटलं असेल माझ्या पोरीच्या मनाला? किती त्रास झाला असेल तिला? घरच्या सुनेशी तुम्ही असं वागूच कशी शकता? आता या सरोजचा रिप्लाय बघा प्रेक्षकांनो. सरोज म्हणते, मिसेस खरे, कोणाशी बोलताय तुम्ही? माहितीये का तुम्हाला कोणाच्या घरात उभे आहात तुम्ही?
या आवाजात चांदेकरांच्या घरात बोलायचं नाही. हे चांदेकरांचं प्रतिष्ठित घर आहे. आमच्या घरात काही शिष्टाचार पाळले जातात. आमच्या घरात जे येतात ना त्यांनाही ते शिष्टाचार पाळावेच लागतात अशी आमची पण अपेक्षा आहे. मुळातच चांदेकर हे प्रतिष्ठित आहे हे लक्षात ठेवायचं. आता मला सांगा प्रेक्षकांनो, एवढे प्रतिष्ठित चांदेकर कोणाच्या घरी असे हमला करवतात का? आणि असं स्वतःच्याच मुलाशी असं म्हणजे त्याला सांगायचं बायकोपासून अंतर ठेव असं वागतात का? काय प्रेक्षकांनो, मोठं घर आणि पोकळ वासा. अद्वैतची मात्र आज पूर्णपणे दातखिळी बसलेली आहे. तर आता या शेवटी संगीताताई हात जोडतात आणि म्हणतात, माफ करा हो सरोज मॅडम, मला काही तुमच्यासारखे शिष्टाचार येत नाही हो. तुम्ही फार मोठे लोक आहात. तरी सुद्धा मला तेच म्हणायचे की रात्रभर तुम्ही तुमच्या सुनेला घराच्या बाहेर कसं काय ठेवलं? तुमचं कुटुंब हे चांदेकर कुटुंब प्रतिष्ठित कुटुंब आहे, माहिती आहे हो मला. तरी पण तुम्ही असे कसे वागलात? अहो, लोक काय म्हणतील याचा जरा तरी लोभ असू द्या हो. अहो, तुमच्या मनाला काही वाटू नये की तुमची सून रात्रभर घराच्या बाहेर राहिली. आता मात्र या सरोजताई चिडतात आणि म्हणतात, एक्सक्यूज मी मिसेस खरे, तुम्ही अशा आविर्भावात बोलताय जणू काही तिला घराच्या बाहेर ठेवलंय आम्ही, त्यासाठी आम्हीच जबाबदार आहोत. पण एक लक्षात ठेवायचं, या सगळ्या गोष्टीसाठी फक्त ती आणि तीच जबाबदार आहे. आता याच्या पुढे तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते तिच्या समोर बोलायचं. बाहेर जाऊन चला बाहेर, चला बाहेर. आता असं म्हणून लगेच तिने त्या संगीताताईंचा हात धरलाय आणि त्यांना जवळपास ओढतच बाहेर नेलंय. काय ना प्रेक्षकांनो, आपण मुळात मालिका बघतोय ते मनोरंजनासाठी, पण आपण मालिकेमध्ये एवढे गुंतलेलो असतो ना, त्यामुळे हे सगळे पात्र आपल्याला जवळचे वाटायला लागतात. माझं असं म्हणणं आहे की सरोजने मुळातच हे सगळं मुद्दाम केलंय. हे तिच्या मनाला थोडंसंही स्पर्शून जाऊ नये का? शेवटी ती एक स्त्री आहे ना. आणि जर अद्वैतला हे सगळं कळलं तर अद्वैत कसा रिॲक्ट करेल ना, या गोष्टीची उत्सुकता मला जरा जास्तीच लागलेली आहे. म्हणजे तो सगळ्यांच्या बाबतीत सारखा वागतो का त्याच्या आईच्या बाबतीतच जरा सॉफ्ट वागतो? ठीक आहे, मुलं आपल्या आईच्या बाबतीत पॉझिटिव्ह असतात, पण म्हणून आईने त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊ नये ना. शेवटी कला ही कोणाची तरी लेकबाळ आहे आणि तिच्याशी वागताना जरा विचार तर करायला असो. तर आता सरोजने त्या संगीताताईंना असं कलाच्या अंगावर फेकलंय आणि आता म्हणते कशी, जे व्हायचंय ना ते आमने सामने तुमच्या मुलीसमोर होऊन जाऊ द्या. आता ही कला म्हणते, आई अगं काय हे सगळं? आता संगीताताई म्हणतात, कले मी तुला शपथ देते, आज तू एक शब्द पण मध्ये बोलायचा नाही. आता त्या सरोजशी काही बोलणार तेवढ्या सरोज आता त्यांच्याकडे बघून अशी हात करते आणि म्हणते, एक मिनिट थांबा जरा, माझा मुद्दा अजून तसाच राहिलेला आहे. आज तुम्ही मला काय म्हणालात? ही माझी सून आहे म्हणून. तुम्हाला मी पुन्हा एकदा निक्षून सांगते, तुम्ही फसवून हिला आमच्या गळ्यात बांधलेली आहे. ही आमची सून नाहीये, लक्षात ठेवा. असं बोलल्यानंतर आता या संगीताताईंना टेन्शनच आलं. आता ही सरोज म्हणते, हिचं आणि आमचं कुठलंही नातं नाही. अद्वैतची अजूनही दातखिळी बसलेली आहे. तर आता या संगीताताई हे सगळं ऐकतात आणि म्हणतात, काय बोलताय तुम्ही सरोज मॅडम? म्हणजे आमच्या कलेचं तुमच्याशी नातं नाही? अहो, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं अद्वैतरावांसोबत लग्न झालंय हो तिचं. आम्ही दोघांनी स्वतःच्या हाताने कन्यादान केलेलं आहे. अहो, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न झालंय. अद्वैतरावांनी स्वतःच्या हाताने मंगळसूत्र, कुंकू, अहो सगळं सौभाग्याचं लेणं माझ्या कलेच्या गळ्यात त्यांनी बांधलंय हो. आणि तुम्ही म्हणताय की कलेशी अद्वैतरावांचं नातं नाही? असं बोलू कसे शकतात तुम्ही? अहो, अख्ख्या कोल्हापुराला ठाव आहे की ती तुमची सून आहे. तरी पण तुम्ही असं कसं बोलताय की हे नातं नाहीये? आणि हे नातं नाहीये तर मग तिला तुमच्या घरात का ठेवलंय तुम्ही? कलाला बिचारीला एवढं कानकोंड वाटतंय आणि खूपच तिला टेन्शन आलंय प्रेक्षकांनो. आता बघा प्रेक्षकांनो, त्यावर सरोजने अतिशय माज असल्यासारखं उत्तर दिलेलं आहे त्यांना. ती म्हणते, हो राहते ना आमच्या घरी, राहते. म्हणजे इतरही मदतनीस राहतात आमच्या घरी, अनेक मदतनीस आहेत आमच्या घरात. ते आमच्या घरात राहतात म्हणजे घर त्यांचं होतं का? नाही ना. आणि मोलकरणी कितीही नाचल्यानं तरी त्यांची लायकी तेवढीच असते. म्हणजे त्यांनी कलाची तुलना मोलकरणी सोबत केली आहे. आता हे ऐकल्यानंतर कुठल्या आईबापाचा जीव थाऱ्यावर राहील सांगा बरं? आता नैना मात्र हसायला लागते. प्रेक्षकांनो, ही बाई तर पूर्ण डोक्यावरच पडलेली दाखवलेली आहे त्यांनी. आता या संगीताताई म्हणतात, अहो काय बोलता तुम्ही सरोजताई? स्वतःच्या सुनेला मोलकरीण बोलता? जरा भान असू द्या हो. अहो, आज नवरात्रीची पहिली माळ आहे, देवी आई बसली आहे ना तुमच्या घरामध्ये, आणि तुम्ही घरच्या सुनेला, घरच्या लक्ष्मीला मोलकरीण बोलताय? अहो, माझी कला नुसती तुमच्या घरात नाही राहतो, ती अद्वैतरावांसोबत त्यांच्या खोलीत राहते आणि तुम्ही म्हणता अद्वैतरावांचा आणि तिचा संबंध नाहीये? ही कुठली भाषा झाली तुमची? आता ही सरोज काय बोलते बघा प्रेक्षकांनो, मला ना तुमच्या सगळ्यांचा मुद्दाच कळत नाही, तुमचं बोलणंच कळत नाही मला.
तुम्ही सगळ्या एकाच माळेच्या मणी आहात. तुमच्या मुली आणि तुम्ही सगळेजण एकाच माळेचे मणी आहात. दरवेळेला स्वतःचाच मुद्दा खरा करायचा आणि कसं आपलं बोलणं खरंय ते दुसऱ्यांना पटवून द्यायचं. हे सगळं ना तुमच्याकडनं खरंच शिकण्यासारखं आहे. तरी सुद्धा अद्वैत काही बोलत नाहीये प्रेक्षकांनो. आता या संगीताताई किती छान बोलल्यात बघा. आज ना प्रेक्षकांनो प्रत्येकाने एक एक लाईक करूनच टाका. काय सुंदर दाखवलाय आजचा भाग त्यांनी. आता या संगीताताई म्हणतात, मला असं बोलायचं नव्हतं हो सरोज मॅडम. अहो माझी कला लग्नाच्या आधी म्हणजे लेक ही फक्त लग्नाच्या आधी आपल्या आईला आई म्हणते हो, पण लग्न झाल्यानंतर ती आपल्या सासूला आई मानते आणि त्याच आधाराने ती आपल्या सासूला अहो आई म्हणत असते हो. त्या जेव्हा असं बोलत असतात तेव्हा रजनीताईंच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय. आता ही सरोज काय बोलते बघा. एक मिनिटं जरा थांबा. मुळात मी तुमच्या मुलीला तो दर्जा कधीही दिलेला नाहीये आणि हे तिला सुद्धा अगदी व्यवस्थित माहिती आहे तिची लायकी काय आहे आणि काय नाही ते. आणि काय हो तुम्हाला जेव्हा कळलं तुमच्या मुलीला घराच्या बाहेर काढले तेव्हा लगेच आला तो जाब विचारायला मला. हे नाही विचारलं तुम्ही कशासाठी बाहेर काढलं, काय चूक केली तिने, हे नाही तुम्हाला विचारावं असं वाटलं. या बाईला एवढा मोठा कॉन्फिडन्स कुठून येतो कोणास ठाऊक. म्हणजे स्वतःच्या खिशात ते एक दमडी नाहीये पण असं दाखवते जसं काही आम्हीच हिचे देणेकरी आहोत. बघा प्रेक्षकांनो काय काय बोलते सरोज. आता सरोज म्हणते या बाईला ना स्वतःच्या मुलीविषयी जरा वेगळाच आत्मविश्वास आहे. हिला असं वाटतं की स्वतःची पोरगी अगदी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे. पण काय हो बरोबर बोलते ना मी. संगीताताई म्हणतात, अहो सरोज मॅडम काय बोलताय तुम्ही. अहो कुठल्या आईला सहन होईल आपल्या लेकीला असं रातभर बाहेर ठेवण्यात आलेलं. आता ह्या कलाचे बाबा पण सगळं ऐकतात आणि मग बोलतात, हे बघा सरोज मॅडम माफ करा, माझ्या कलेचं पाऊल कधीच घसरलेलं नाहीये. उलट कोणाचं जर पाऊल घसरत असेल ना तर माझी कला ते सावरते. आज अद्वैत तर नुसती गंमत बघतोय प्रेक्षकांनो. खरं तर अद्वैतने काहीतरी सॉफ्ट कॉर्नर ठेवायला पाहिजे होता ना कलाच्या बाबतीत. पण मला जरा वेगळंच वाटतंय. म्हणजे म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की यांची दाखवायची कमाल आहे प्रेक्षकांनो. म्हणजे कुठेतरी हे सगळं सत्य घडतच असेल ना. असो तर आता या म्हणतात मला माहिती आहे यांनी माझ्या कलेला का घराच्या बाहेर काढलं ते. त्यावर सरोज म्हणते, अरे वा तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा मला जाब विचारायला आलात तुम्ही. कमाल आहे बाबा तुमची खरंच. काय ग का तू यांना स्वतःचा वकील नेमून ठेवलायस. आता त्या कलाकडे बघून असं विचारतात कलाला. शेवटी संगीताताई हात जोडतात आणि म्हणतात, अहो काय बोलता हो सरोज मॅडम. अहो जरा समजून घ्या ना तुम्ही. अहो तुमच्या अद्वैत रावांबरोबर माझ्या कलेचं लग्न झालंय हो. अहो काय बोलताय तुम्ही हे सगळं. अहो आपली भांडणं थांबायचं नावच घेत नाही हो. 1 वर्ष झालं पोरांच्या लग्नाला. आपले तंटे वाढतच चाललेत. अहो ताणून तुटतो हो सरोज मॅडम. आपण या सगळ्याला सांभाळायला नको का. आणि आपणच जर भांडत बसलो तर कसं व्हायचं. अहो खरंच वर्ष झालं हो यांच्या लग्नाला तरी पण आपलं तेच चालू आहे हो अजून सुद्धा. प्रेक्षकांनो आता असं वाटतंय मालिका काहीतरी इंटरेस्टिंग ट्विस्टवर येईल म्हणून. आता या संगीताताई म्हणतात, हे बघा सरोज मॅडम तुम्ही अजूनही माझ्या पोरीचा स्वीकार केलेला नाहीये. मला पटत नाहीये हो. सरोज आता रागाने बघते संगीताताईंकडे. तेव्हा संगीताताई म्हणतात, मान्य आहे मला तुमच्या मनाच्या विरुद्ध झालंय हे सगळं. पण आता तर हे सगळं मान्य करा हो. आता हे असं वागू नका. मान्य आहे मला तुमच्या पोरासाठी तुमचं काळीज तिळतिळ तुटतंय हो. पण कला सुद्धा माझी पोरगी हो, माझी पोटची लेक आहे. याचा विचार करा ना जरा. आता सरोज लगेच म्हणते, तुमच्या मुलीची तुलना माझ्या मुलाशी करूच नका. खरं तर तिची लाईक प्रेक्षकांनो असं नाही वाटत का सरोजला असं वाटतंय आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कट्ट. असो तर आता सरोज म्हणते, खरं तर माझ्या मुलाची मला जास्त चिंता वाटते कारण तो तिच्या सहवासात येतो आणि म्हणूनच मी माझ्या मुलाला तिच्यापासून लांब ठेवते. आता या संगीताताई म्हणतात, अहो पाया पडते हो मी. अहो असं नका करू. त्यांना त्यांचा संसार करू द्या ना. आता ही डोक्यावर पडलेली नैना काय बोलते बघा प्रेक्षकांनो तिथे. म्हणजे पोटचे लेकरं कसे कृतज्ञ होतात याचं उत्तम उदाहरण तिथे दिसेल तुम्हाला. ही नैना म्हणते, अगं ए मम्मा अगं तू ना आता हिच्या बाबतीत काही बोलूच नको. ऐक जरा माझं. तू इकडे कला काय वागते ना ते तुला तिकडे बसून नाही समजणार बरं का. आता तिचे वडीलही तिच्याकडे पाहतच राहतात त्या नैनाकडे. नैना म्हणते, मला विचार ना मी असते ना इकडे. ही सतत इथे खोटं बोलत असते. आता या रजनीताईंना पण नवल वाटतं ही बाई आहे का कोण आहे. आता नैना म्हणते, असं खोटेपणाने का संसार होतो का. म्हणजे ही स्वतः एवढं मोठं खोटं बोलते. हिने स्वतःचं गरोदर पण खोटं आहे हे सगळ्यांना सांगितलेलं नाहीये. म्हणजे ही खोटेपणाने पोटाला पिशव्या लावते आणि ही अशी बोलते प्रेक्षकांनो बघा. म्हणजे म्हणतात ना कलियुग आहे ते असं आहे. आता ही नैना पुढे म्हणते,
कधी कधी मला कलाची लाज वाटायला लागते आणि मोठी बहीण म्हणून मी तिला वेळोवेळी समजवण्याचा प्रयत्न पण केला, आपण ऐकेल ती कला कसली. आता तिचे बाबा म्हणतात, ए नाही नाही गप्प बस, अगं काय बोलते तुझ्या बहिणीविषयी, तुला कळतंय का काही. आता या संगीताताई म्हणतात, अगं ए नाही नाही, अगं काय बोलते, अगं जरा तरी भान ठेव, काय बोलतेस, कोणाबद्दल बोलतेस तू, अगं तू मोठी बहीण आहेस ना ग तिची आणि तू कलाबद्दल अशी बोलतेस, अगं तिची बाजू घेऊ नको ग बाई, अगं तुझ्याकडून ती अपेक्षा पण नाहीये आम्हाला. आता सरोजताई त्यांच्याकडे बघतच राहतात. आता या संगीताताई म्हणतात, अगं बाई पण ठामपणे तुझ्या बहिणीच्या पाठीमागे उभी तरी राहा. आता ही नैना काय बोलते बघा कलाला, अगं काही नाही ग, ही श्रीमंती डोक्यात गेलीये हिच्या. आता तिचे बाबा चिडतात आणि म्हणतात, नाही नाही विसरू नकोस, आमची कला कधीही नाही चुकलेली आहे आणि ती कायम ठामपणे तुझ्या पाठीशी राहिली आहे. कलेने माझ्या कधीही खोटेपणा केलेला नाहीये आणि तिला ते आवडत पण नाही सगळं करायला. आता मात्र संगीताताई म्हणतात, अगं ए नाही नाही, अगं इसरलीस का, माझी कला आपल्या घराचा आधार होती आणि अजून पण तीच आधार आहे आपल्या घराचा आणि तू तुझ्या बहिणीविषयी असं बोलतेस. माझी कला एवढी उथळ नाहीये की श्रीमंती तिच्या डोक्यात जाईल. माझी कला खोटं तर कधीच बोलू शकत नाही. पाहिलं ना प्रेक्षकांनो, आत्मविश्वास असावा तर असा. आता या संगीताताईने लाखात एक वाक्य बोललंय. त्या म्हणतात, कलासारखी मुलगी अंबाबाईने माझ्या पदरात टाकली आणि माझ्या आयुष्याचं सार्थक केलेलं आहे अंबाबाईने. आता मात्र ही नैना म्हणते, कुठल्या जगात वावरताय तुम्ही, अगं ती प्रत्येक वेळेला खोटंच बोलते आणि आपल्या घरी ती खोटं बोलली नाही कारण तिला तसा वावच नाही मिळाला आपल्या घरी. एक तर ऑलवेज आपल्या घरामध्ये तंगी असायची, नेहमी काटकसर असायची, खोटं बोलून काय करणार होती ती तिथे, आणि इकडे मात्र ती सगळं खोटं नाटं बोलूनच वागत असते. आता या संगीताताईंना कळतच नाहीये मी या पोरीला जन्म का दिला असेल. आता नैना म्हणते, आधी डिझाईनच्या वेळेला खोटं वागली, तुमच्या घरी पैसे पाठवले तेव्हा खोटं वागली. तुला माहितीये का मम्मा, सरोज मामीने काही कमी चान्स नाही दिला हिला, तरी सुद्धा ही सतत आणि सतत चुकीचंच वागत आली आतापर्यंत. आता अद्वैतला पण मजा येते बरं का प्रेक्षकांनो हे सगळं ऐकताना. आता मात्र तिचे बाबा हातरून जातात ना त्या कलाचे, ते म्हणतात, अगं ए संगे, अगं ही पोरगीच आहे ना आपली, अगं ए नाही नाही, अगं काय बोलते तू, अगं कला तुझी धाकटी बहीण आहे ना. आता नैना म्हणते, हो धाकटी बहीण आहे ना म्हणूनच बोलते बाबा, मला ना अगदी लाज वाटते हिची, मी जे काही बोलते ना ते स्पष्टपणे बोलते, उगाच आत एक आणि बाहेर एक मी कधीच बोलत नसते. आता मात्र ही रोहिणीमध्ये बोलते, तिला फार मजा आलेली आहे बरं का, नैनाने जे काही कलाबद्दल वाटेल तसं बोललंय ना ते ऐकून रोहिणीचं मन अगदी तृप्त झालेलं आहे. आता ती रोहिणी काय म्हणते, ओ मिसेस खरे, आमची नैना जे काही बोलते ना ते खरं बोलते. अहो आमची नैना अशी खोटं कधीच वागू शकत नाही. तुमच्या दोन्ही मुलं म्हणजे दोन टोकं आहेत हं. एक अशी आहे तुमची मुलगी आणि दुसरी तशी. म्हणजे आता तिला असं म्हणायचंय की कला म्हणजे पूर्ण गॉन केसच आहे. आता कलाला सुद्धा नवलच वाटते, काय चाललंय हे सगळं तमाशा. आता मात्र या तमाशाचं रूपांतर प्रचंड मोठ्या राड्यात झालेलं आहे प्रेक्षकांनो. हा भाग तर त्यांनी आजच पूर्ण केलाय, पण मला खूप उत्सुकता लागली आहे सोमवारी काय होईल याची. तर आता पुढचा प्रोमो तर खतरनाक दाखवलाय त्यांनी. या सरोजने कलाच्या आई वडिलांना अक्षरशः लोटून दिलाय. आता आजोबा आलेत समोर आणि आजोबा सरोजचा हा अवतार पाहून खूप संतापतात आणि म्हणतात, सरोज आज तू जे काही वागली आहेस कलाच्या आई वडिलांसोबत तुला मी कधीही माफ करणार नाही आणि आता तुझी शिक्षा म्हणजे देवी आईच्या आरतीला तू हात लावायचा नाही. या सरोजचा तिथे सगळ्यांसमोर अपमान झालेला आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे सरोज एवढी चवताळून उठते, ती आता कलाला म्हणते, आबा कधीही माझ्याशी या भाषेत आतापर्यंत बोललेले नाहीये, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आता तुला या घराच्या बाहेर काढलं नाही ना मी तर नाव सरोज चांदेकर लावणार नाही. अरे बाप रे बाप, काय तमाशा आहे प्रेक्षकांनो सणासुदीचा यांच्या. प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की कळवा हं. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल आणि नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हं. धन्यवाद.